मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक। राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्याबाबत बैठकीत चर्चा। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाही बैठकीसाठी दाखल। राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा। पुतळा दुर्घटनेनंतर पाहणीवेळी ठाकरे गट राणे समर्थक भिडले। एकाच वेळी पाहणीसाठी आल्याने राडा। 2 तासांनंतर तणाव निवळला। दुर्घटना पाहणीवरून दोन्ही गटच्या लोकांमध्ये वादावादी। महाराजांचा पुतळा पडलेला असताना ती काय पाहण्याची गोष्ट आहे का? स्वतः पाहणीसाठी गेलेल्या नारायण राणेंचाच विरोधकांना सवाल। एकेकाला घरात खेचून रात्रीतूनच मारून टाकीन। पोलिसांसमोरच भाजपच्या नारायण राणेंची मविया आंदोलकांना धमकी। अंगावर येण्यावरून आरोप प्रत्यारोप। सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्यानं पुतळा कोसळला। भ्रष्टाचार कुठे करावा हेही आता त्यांना तारतम्य राहिलं नाही। शरद पवार आक्रमक तर महाराष्ट्रात प्रचंड किळसवाणा प्रकार सुरू। उद्धव ठाकरेही संतापले। शरद पवार इतर ठिकाणी भ्रष्टाचाराला समर्थन देतात का? पवारांच्या विधानावरून फडणवीसांचा सवाल। तर पवारांचं वक्तव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांची टीका। 1 सप्टेंबरपासून सरकारविरोधात जोडेमारो आंदोलन। मविया नेत्यांची घोषणा। हुतात्मा चौक ते गेटवेपर्यंत सरकारला जोडेमारो आंदोलन करणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मविया आक्रमक। 30 ऑगस्टला संजय राऊत मालवणला जाणार। शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार। तर ठाकरे आणि पवारही लवकरच मालवणला जाण्याची शक्यता। आमच्याकडे फक्त 6 फुटांचीच परवानगी मागण्यात आली होती। राज्य सरकारच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रांची माहिती। तर नौदलाने 30 फुटांची पुतळा सांगितला याची कल्पना नव्हती। मिश्रांच्या दाव्याने खळबळ। शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी प्रियंका गांधींचं ट्विट। आमच्या श्रद्धेच्या महापुरुषांच्या आणि देशाच्या नावाखाली केलेल्या प्रत्येक भ्रष्टाचाराला भाजपला उत्तर द्यावं लागेल। प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल। अजित पवारांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांचा गोंधळ। हिंगोलीच्या वसमतमधील घटना। अजित पवारांनी मराठा आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी। म्हाडा मुंबई मंडळाच्या लॉटरीचे अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। 4 सप्टेंबर ऐवजी 19 सप्टेंबरपर्यंत मुदत। तर म्हाडाच्या 2030 पैकी 370 घरांच्या किमती कमी होणार।